नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्यात भाजपचा संवाद सोहळा, मोहोळ यांचा व्यापाऱ्यांशी संवाद। संजय राऊतांच्या प्रश्न डॉक्टर तानाजी सावंत संतापले। बारामतीत तरुणांचा ओढ्यात बसून आंदोलन आणि बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी वस्तू वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरमधील आत्मनिर्भर भारत स्वदेशी अभियान राबवले। खासदार धनंजय महाडिक यांना महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वदेशी वस्तू विक्रीस ठेवण्याचे आवाहन केले। ते यावेळी जीएसटी बाबतच्या निर्णयाची माहिती दिली तर भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या 144 कोटी लोकांना दीपावली निमित्त, नवरात्री निमित्त एक खूप मोठी भेट दिलेली आहे। विकसित देश करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे पाऊल जीएसटी रिफॉर्म आणून आणलेला आहे। देशामध्ये 4 प्रकारचे जीएसटीचे स्लॅब होते, ते आता 2 मध्ये कन्वर्ट केलेले आहेत आणि विशेषतः यामध्ये 90-99% वस्तू ज्या आहेत, ज्या घरगुती प्रपंचासाठी लागणाऱ्या, आपल्या परिवारासाठी लागणाऱ्या, त्या सगळ्या 5% स्लॅब मध्ये आणलेले आहेत। त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे। लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागलेले आहेत। बचत होत असल्यामुळे लोकांची, सामान्य लोकांची जी स्वप्न होती, टीव्ही घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, मिक्सर घ्यायचा आहे, मोटरसायकल घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, या सगळ्यासाठी तर पैसे बचत होत आहेत। त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतायत। खरेदी करत असल्यामुळे मालाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागायला लागलेली आहे। माल मोठ्या प्रमाणात लागणार असल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागतंय। उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी लेबरची आवश्यकता आहे। तर एक मोठी चेन या सगळ्या रिफॉर्मच्या माध्यमातून होते। देशातले सगळे लोक समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून खूप मोठा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आम्ही जीएसटी 2.0 सुधारणा लागू झाल्यानंतर 100 पेक्षा अधिक वस्तूंवरील कर कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून व्यापारी वर्गात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या आनंदानिमित्त पुण्यातील शगुन चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यात आलाय। तर यावेळी मोहोळ यांनी व्यापाऱ्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्यात। तर कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। आनंदोत्सव साजरा आला पहिलं दुरुस्त करतो। राज्यामध्ये जो पूर आहे, परिस्थिती आहे, आमचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं तिथे गेलेले आहेत, सगळे जण गेलेले आहेत। हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही। आज आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्याला, कामगाराला जो काही दिलासा मिळाला जीएसटीच्या रिफॉर्म नंतर, या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांशी, नागरिकांशी बाजारपेठेमध्ये संवाद साधण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम आज आम्ही सगळे घेऊन आलोय। आणि मला असं वाटतं की हे त्यात कुठलंही गैर काही नाही। कुठलाही उत्सव तुम्हाला दिसतोय का? इथं काय गुलाल आहे, इथं काय ढोल ताशा आहे? उत्सव नाही, हे एक अभियान आहे। त्यामुळे मला वाटतं पहिले ही दुरुस्ती करू। दुसरं बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014 नंतर एक क्रांतिकारी निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी, म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला 2014 पूर्वी आपल्याला माहिती आहे देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते। सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होतं आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला। माननीय मोदीजींनी निर्णय घेतला आणि ताबडतोब 2014 साली 1 नेशन 1 टॅक्स हा निर्णय झाला। त्यानंतर आजही आपण पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे। महाराष्ट्रात सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली आहे। तर नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेतशिवार जलमग्न झालेत। तर त्यांनी नुकसानीची पाहणी करून प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली आहे आणि मदत व बचाव कार्य गतिमान करण्याचे आदेशही दिलेत। तर शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल। आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो, टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना
या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत। या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत, ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत। आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता 2300 कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे। आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नावर माजी मंत्री व आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा भुंगा सकाळी 7ला सुरू होतो आणि संध्याकाळी 9ला थांबतो, त्याला तेवढंच काम आहे। त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी 1 किलो धान्य किंवा बिस्लरीची बाटली तरी शेतकऱ्यांना दिली का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय। तर कोल्हापूरच्या वेळी आम्ही काम केलं आणि नाव त्यांचं झालं असंही त्यांनी म्हटलंय। तर बाळासाहेबांच्या 20% राजकारण आणि 80% समाजकारणाच्या शिकवणीचं पालन आम्ही करत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तुम्ही एकीकडे मदतीचा हात देताय पण तुम्ही जे किट वाटताय त्याच्यावर आता राजकारण सुरू झालंय, तुमचा फोटो असल्याचा आक्षेप संजय राऊत यांनी घेतला। आता त्यांनी त्याला वाट म्हणावं, त्यांना घेऊन 1 किलोभर संजय राऊतला म्हणावं 1 किलो धान्य आण, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, त्याला दे, कमीत कमी 1 बाटली पाणी तरी दे, मी तुझं कौतुक करतो। आता ह्याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं, बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। लक्षात, हा भोंगा सकाळी 7ला चालू होतो, रात्री 9 पर्यंत चालू होतो, त्याला फक्त उणिवा काढणं। पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? 1 किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचा आसरू पुसायचं काम केलंय का? बहु आज करत नाहीत। कोल्हापूरला ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुद्धा लाखोच्या लोकांच्या मदतीला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते, त्यावेळेस नाव तुमचं होतं, करणारे आम्ही होतो। आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही जातोय, कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भूम तालुक्यातील वालवड गावाला भेट दिली आहे। तर त्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे। या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात। पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित बातम्या। विजयधर एम्फी थिएटरच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदेही उपस्थित होते। यावेळी पवारांनी विजयधर यांच्या कार्याचा गौरव करत काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं ठामपणे सांगितलंय। तर पहलगाम घटनेनंतरही काश्मीरींनी एकमुखानं भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला, तर काश्मीर देशाच्या पाठीशी कायम आहे असंही त्यांनी म्हटलंय। इंदिरा जी के हत्या के बाद राजीव गांधी के कंधे पर देश की जिम्मेदारी आई और तब राजीव गांधी को सहयोग देने के लिए, साथ देने के लिए जो 2-3 लोग थे, इसमें विजयधर थे। मेरी उनकी दोस्ती बाहर से हुई। आखिर तक उन्होंने राजीव गांधी को साथ दिया। बढ़ते बढ़ते इनकी भी हत्या हो गई। इसके बाद कश्मीर में जाकर विजय जी ने कश्मीर के जनता में देश के बारे में भाईचारा मजबूत करने के लिए जो कुछ कर सकते हैं ये बात बनने लगी और इसकी तैयारी उन्होंने शुरू की। वडार समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल वडार समाजाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक आंदोलन करण्यात आलंय। तर जिल्ह्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने वडार समाज या आंदोलनात सहभागी झाले होते। तर त्यांनी कार्यालयावर दगडफेक करत आपला रोष व्यक्त केलाय। म्हणजे दळणवळणाची रस्ते,
सिंचनाची मोठे मोठे धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती, गड किल्ले, पर्यटन स्थळे निर्माण करणारा वडार समाज आज हलाखीचं जीवन जगत आहे. या वडार समाजाला शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना न्याय मिळालेला नाही. या न्यायासाठी वडार समाजाला आरक्षण आवश्यक आहे. मोठमोठ्या राजे रजवाड्यांना, पाटील पाण्यांना, कायम सत्ता असणाऱ्यांना आरक्षण दिलं जातंय, पण वडार समाजाला अद्याप आरक्षण नाही. म्हणून वडार समाजाला जो हक्क आहे, ज्याचं आदिवासी जीवन आहे, जे वडार समाजाला आदिवासीचा दर्जा देऊन या ठिकाणी आदिवासी विभागाचं उपवर्गीकरण करावे आणि नांदेड जिल्ह्यातील आपले अनेक मागण्या आहेत. जिल्हाधिकारी पातळीवर त्या मागण्या मंजूर कराव्यात आणि वडार समाजाला सरसकट आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा. म्हणून आज आमचा व्यवसाय दगड मातीचा व्यवसाय आहे. दगड फोडून आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. उत्कर्ष नगर परिसरातील ओढ्यांवर कायमस्वरूपी पूल बांधावा, रस्त्याची दुरुस्ती व अतिक्रमण हटवावं या मागण्यांसाठी 2 युवकांनी ओढ्यांच्या पाण्यात बसून आमरण उपोषण सुरू केलंय. तर ओढ्यात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना रोज त्रास होतो. पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जातात आणि डेंग्यू, मलेरिया सारखे आजार वाढतात. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या आंदोलनात नगर परिषदेला तातडीने उपाययोजना करण्याचा इशाराही देण्यात आलाय. तर अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असं आंदोलक यांनी म्हटलंय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून सध्या 22,284 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणाच्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करतायत. तर मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा येथील पिण्याच्या पाण्याचा आणि जळगाव मधील शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही सुटलाय. तर पर्यटकांना पाण्यात उतरणं किंवा सेल्फी घेणं टाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे बिबट्याच्या हल्ल्यात सिद्धार्थ प्रवीण केदार या 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. या घटनेने ग्रामस्थ व मुलाच्या कुटुंबियांनी प्रचंड संताप व्यक्त करत मुलाचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यास विरोध केला असून बिबट्याचा प्रश्न कायमस्वरूपी कधी सोडवणार याची लेखी हमी द्या अशी मागणी करत ग्रामस्थांनी आक्रमक झालेत. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.